नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर एक आगळं वेगळं लेक्चर, नवीन. रोज आपण नवीन काहीतरी प्रयोग करायचे आहे की नाही, पण चांगल्या पद्धतीने दर्जेदार प्रयोग करायचे. तुम्ही सारे नीट असाल, नीट अभ्यास करत असाल. माझ्या तरी अपेक्षा खूप वाढलेल्या आहे तुमच्याकडून. आता लॉकडाऊन आजच नवीन आणि चांगली बातमी आलेली आहे. आता लॉकडाऊन हळूहळू कमी करतायत, म्हणजे जनजीवन हळूहळू सुरळीत चालू होईल. पण जरी चालू झालं तरी आपण विद्यार्थी आहोत. आपण आपल्या जीवाची, आपल्या आयुष्याची, जीवनाची काळजी घेतली पाहिजे. बाळांनो, मास्क वापरलं पाहिजे, सॅनिटायझर वापरला पाहिजे, अशा गर्दीच्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे. या साऱ्या गोष्टी आपण घरच्यांनाही सांगायच्या, स्वतःही म्हणजे पाळायच्या. आणि त्यापासून जितकं दूर राहता येईल, अजून एक 4 महिना आपल्याला दूर राहता येईल तेवढं राहायचं आहे. कदाचित आजच्या बातमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगतो, गुड न्यूजच होती ती. 1 जुलैपासून कदाचित शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस हे चालू होतील, अशा पद्धतीची एक बातमी आज काही चॅनेल्सवरशी सांगितली. त्याला अनुसरून आपण अगोदरच सुरुवात केलेली आहे अभ्यासाला. सर्वांच्या अगोदर सुरुवात केलेली आहे आणि सर्वांच्या अगोदर आणि सर्वांच्या पुढे आहोत आपण. यावर्षी कुणाचं काही शिकून वगैरे झालं नाही. ज्यांनी प्रयत्न केले झूमवर, हँगआउटवर, त्यांचे सारे प्रयोग फेल. समजलं? म्हणजे बऱ्याच वेळेला त्या झूमवरती मुलं अटॅच झाली नाहीत, रेंज नव्हती, पालक बाहेर गेले फोन घेऊन, असं बऱ्याच वेळेला. म्हणजे त्या वेळेतच तुम्हाला ते करावं लागतं ना सर. आणि ते हँगआउटचं मीटिंग जी असते ती व्यवस्थित सक्सेस होत नाहीत. आणि मुलांचे स्वतःचे फोन नसल्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम येतात. घरात एकच फोन असतो, पालकांना कामावर घेऊन जावं लागतं, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे साऱ्यांनी ते आता बंद केले. मी पहिल्यापासून हायब्रिड लेक्चर घेतलेले, तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे लेक्चर प्लस लिखाण प्लस पाठांतर, या साऱ्या गोष्टी प्लस वाचन सुद्धा. समजलं? म्हणजे जसं वर्गात आपण घेतो ना त्याच्यापेक्षा पॉवरफुल घेतलेलं आहे. सर्वांच्या पुढे आहोत आणि तुम्ही सुद्धा चांगला रिस्पॉन्स देताय, अभ्यास करताय. त्यामुळं या वर्षीचा रिझल्ट सुद्धा प्रगतीचाच असणार, आपणच पुढे असणार, यात काही तीळ मात्र शंका नाही. मला तरी नाही, तुम्हाला म्हणजे मी तरी खात्रीशीर असं सांगू शकतो की रिझल्ट यावर्षी माझाच, आमचाच, आपलाच रिझल्ट. त्यामुळे तुम्ही काही घाबरायचं नाही. आपण सर्वात पुढे आहोत, रिझल्ट आहे, पुढे राहूयाल, काम करूयाल, नीट काम करूयाल, नीटनेटकं काम करायचं. ओके? बाहेरच्या राज्यातले लोक इथे येतात, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर कुठल्याही शहरामध्ये ते दिसतात, ते वाटेल ते काम करतात, चांगले आयुष्य जगतात, पैसा कमवतात, बंगल्यामध्ये आणि टॉवरमध्ये राहतात. आपण मात्र असेच राहतो, कारण आपल्या कामाचा दर्जा जो आहे ना तो खालावत चाललेला आहे. काम नकोसं झालेलं आहे. असाच आपल्याला पैसा मिळणार नाही, असंच आपण वरती येणार नाही, परिस्थिती सुधारणार नाही. आज एक नवीन प्रयोग बघा ना, ते लोक इकडे येतात आणि इथे येऊन मराठी बोलायला लागतात, मराठी शिकतात. आणि मराठी मुलांना, काही शाळेत तरी मराठी मुलांना बाहेरचे लोक परपर्यंत ते लोक मराठी शिकवतात. आज मी असाच एक प्रयोग करणार आहे. बघा, हिंदी आपण शिकणार आहोत. म्हटलं आज हिंदीला सुरुवात करायची आहे. हिंदीचा एक पेपर असतो तुम्हाला 100 मार्काचा, म्हणजे 80 मार्काचा पेपर आणि 100 मार्काची तोंडी परीक्षा. यामध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क घ्यायचे आहेत. बेस्ट ऑफ 5 मध्ये 3 भाषा आल्या पाहिजेत, याची खबरदारी घ्यायची. कारण सायन्स, विज्ञान आणि गणित यासारखे विषय मग तुम्हाला ते बेस पक्का नसला तर मग अवघड वाटतात आणि तुम्ही बेस्ट ऑफ 5 ला सोडता. मग भाषा आल्या पाहिजेत, साऱ्या भाषांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. समजलं? सोप्या भाषा आहेत आणि मी शिकवणार आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके? पण काम नीटनेटकं करायचं, दर्जेदार करायचं. तर मराठी आपण बरेचसे विषय हाताळलेले आहेत. मराठीचे 7-8 लेसन, 7 लेसन झालेले आहेत. इतिहासचे 2 झालेत, भूगोलचे 2 झालेत, राज्यशास्त्रात झालेत, इंग्लिशचे झालेत. आता हिंदीला आज आपण सुरुवात करणार. त्याच्या अगोदर मी तुम्हाला हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा सांगतो. थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे, कारण आज आपल्याला एक टॉपिक सुरुवात करायची आहे. एक आर्टिकल आपण आज शिकणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिकेबद्दल जरा माहिती असणं गरजेचं वाटतं, म्हणून सांगतो तुम्हाला. थोडक्यात सांगतो, नंतर आपण पाहणार आहे सारं. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 विभाग असतात. त्यातला पहिला विभाग आणि शेवटचा विभाग जो आहे, म्हणजे विभाग पहिला आणि विभाग 5वा, हे सर्वात जास्त मार्काला असतात. विभाग 1 ला 24 मार्क असतात आणि विभाग 5 ला 32 मार्क असतात. समजलं? कळतंय ना? आणि विभाग 4 जो असतो तो 18 मार्काचा आहे. कळतंय सर्वांना? नंतर 2 आणि 3 सुद्धा 18 मार्काचे आहेत. अशी विभागणी सुद्धा तुम्हाला नीट माहिती असली पाहिजे. कोणताही विषय असो, आपल्याला अगोदर आराखडा माहित पाहिजे.
मार्काची विभागणी माहीत पाहिजे, कोणते प्रश्न कुठे विचारले जातात, कसे असतात हे सारं माहीत पाहिजे. तर पहिल्या विभागामध्ये पहिला प्रश्न असतो, त्यामध्ये अ, आ आणि ई असतं. अ आणि आ असतो ना, त्याला 24 मार्क असतात. 8, 8, 8 असे मार्क असतात. 3 पॅसेज दिलेले असतात. साधारणतः 130 ते 150 शब्दांचे हे पॅसेज असतात. प्रश्न पहिला अ असतो तो पठित गद्य असतं, आ असतो तो पठित गद्य असतं आणि ई असतो तो अपठित गद्य असतो. आणि त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या कृत्या जे असतात ते समान असतात, तिन्ही पॅसेजमध्ये सारख्याच असतात. 8, 8, 8 24 मार्क असतात. नंतर दुसरा विभाग येतो. दुसऱ्या विभागामध्ये सुद्धा गद्यांश असतात, म्हणजे पठित गद्यांश असतं, नंतर पद्य विश्लेषण असतं आणि अपठित पद्यांश सुद्धा असतो. याला ना 6 ते 8 पंक्ती, म्हणजे जवळजवळ 6 ते 8 ओळी असं म्हणा, त्यामध्ये सुद्धा दिलेले असतात. आणि प्रत्येकाला 6-6 मार्क असे अ, आ आणि ई, म्हणजे पठित पद्य आणि अपठित पद्य अशा पद्धतीनं 6-6 मार्क, म्हणजे 18 मार्काचा हा प्रश्न असतो. नंतर तिसरा विभाग येतो, त्याला 8 मार्क असतात. यामध्ये पठित गद्य असतं आणि पठित पद्य असतं, दोनच विभाग असतात आणि याला 8 अंक दिलेले असतात, 8 अंक ठेवलेले असतात. चौथ्या विभागामध्ये तुम्हाला भाषा अध्ययनाचा हा विभाग असतो आणि आज आपण तो सुरुवात करणार आहे. भाषा अध्ययन म्हणजे व्याकरण विभाग. आता लक्षात ठेवा, हिंदीत भाषा अध्ययन म्हणतात त्याला आणि मराठीमध्ये भाषा अभ्यास म्हणतात. मराठीच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा असंच होतं बघा, फक्त इकडे हिंदीत आहे तिकडे मराठीत आहे, एवढंच आहे, थोडासा फरक आहे. तर इथं आपल्याला भाषा अध्ययन म्हणजे व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. हिंदीचं जे व्याकरण आहे विभाग चौथ्यामध्ये विचारलं जातं. 18 अंक असतात. अंक म्हणजे मार्क, हिंदीमध्ये मार्काला अंक असं म्हणतात. तर 18 अंक असतात आणि या व्याकरण विभागामध्ये पहिले 1 ते 7 जे प्रश्न असतात, वेगवेगळे कन्स्ट्रक्शन असतात, वेगवेगळ्या कौशल्यावरती प्रश्न असतात. एकूण तुम्हाला 1 ते 11 प्रश्न विचारले जातील. 1 ते 7 असतात ते 2-2 मार्काचे असतात. 7 दुनी 14 झाले. आणि शेवटचे 4 जे असतात 8 ते 11 हे 4 प्रश्न जे असतात ते मात्र तुम्हाला 1-1 मार्काचे असतात. म्हणजे 1 ते 7 14 मार्क आणि हे राहिलेले 4 मार्क, 14 आणि 4 18 मार्क, असे एकूण 18 मार्काचं हे व्याकरण आपल्याला शिकावं लागतं. त्यातला पहिला आर्टिकल आपण शिकणार. नंतर 5वा विभाग असतो तो उपयोजित. मराठी कसं असतं तसं उपयोजित लेखन म्हणतात हिंदीमध्ये. त्याला 32 मार्क ठेवलेले, सर्वात जास्त मार्काचा हा विभाग आहे. हा विभाग जो आहे त्यामध्ये अ असतो, आ असतो आणि ई असतो. त्याला अनुक्रमे 10, 15 आणि 7 मार्क असतात. एकूण 32 मार्क असतात. समजलं? म्हणजे प्रश्न 5वा अ ला 10 मार्क, प्रश्न 5वा आ ला 10 मार्क आणि प्रश्न 5वा ई ला 7 मार्क. किती झाले? एकूण 32 मार्क झाले. आणि हा सर्वात शेवटचा आणि सर्वात मोठा म्हणजे जास्त मार्क देणारा हा विभाग असतो. अशा पद्धतीनं ही प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेचं गुण विभाजन, ज्याला आपण आराखडा असं म्हणतो, त्या आराखड्यामध्ये आराखडा आणि गुण विभाजन यात फरक असतो. तरी आपण आराखडाच म्हणूयात. म्हणजे प्रश्नांची विचारण्याची जी पद्धत आहे ती अशा पद्धतीची असते. तर त्यातला आज आपण एक विभाग चालू करणार आणि त्या विभागातलं एक आर्टिकल आज आपण संपवणार आहोत. आता त्या आर्टिकलचं नाव आहे, व्याकरण विभागामधलं हे पहिलंच आर्टिकल आहे. 2 मार्काचं असतं. असे 2-2 मार्काचे 7 आर्टिकल आपल्याला शिकायचे आणि 1-1 मार्काचे 4 असे 18 मार्क व्याकरणासाठी हिंदीत आहे. पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजे त्याची काळजी घ्यायची. तुम्ही काही चिंता करा नाही, मी सांगतो तेवढं करायचं. आता हे जे आर्टिकल आहे व्याकरणामधलं पहिलं, त्याला शब्दभेद असं म्हणतात. आता हे मराठी सुद्धा तुम्हाला असतं बघा, मी पॅरलल मराठीतही सांगतो मग तुमच्या लक्षात येईल. शब्दभेद म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दभेद म्हणजे काय? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती पाहताना मराठीमध्ये आपण 8 जाती पाहतो. इथं आपल्याला 7च जाती हिंदीमध्ये पाहिजे. समजते तुम्हाला? त्या कोणकोणत्या आहेत मी पुढे सांगणार आहे. तर हे शब्दभेद आहेत. आता शब्दभेद असतात ना, ते शब्दभेद पाहताना एकूण किती शब्दभेद आहेत, त्यांच्या व्याख्या काय आणि त्यांची उदाहरणं काय, एक करून आपण असं डोक्यात भरत जाणार आहे. शब्दों के 2 भेद होते हैं. पहले आप ये जान लो कि शब्दों के 2 भेद होते हैं. भेद म्हणजे प्रकार म्हणा. शब्दों के 2 भेद होते हैं. एक प्रयोग के आधार पर शब्दभेद और दूसरा उत्पत्ति के आधार पर शब्दभेद. ऐसे 2 भेद रहते हैं. एक भेद कौन सा है? प्रयोग के आधार पर. प्रयोग यानी कि उसका उपयोग. प्रयोग बोले तो उपयोग.
वापर बोलतो, मराठीत आपण त्याला वापर बोलतो, त्याच्या वापरावरून एक प्रकार आहे. प्रयोग के ऊपर एक भेद है और दूसरा उत्पत्ति के ऊपर. उत्पत्ति यानी कि निर्मिति. जो शब्द भेद हम पढ़ रहे हैं उनकी उत्पत्ति कहाँ से हुई उसके ऊपर एक भेद रहता है, उसको बोलते हैं उत्पत्ति के ऊपर भेद. लेकिन उत्पत्ति के ऊपर भेद अपने को सिलेबस को नहीं है. अपने को खाली शब्दों के यानी कि प्रयोग के ऊपर भेद, मतलब प्रयोग के आधार पर जो भेद किया जाता है शब्द भेद में, वही खाली अपने को ये सिलेबस में 10वीं कक्षा में दिया है, 2 मार्क के लिए है. और ये शब्दों के भेद हम आज पढ़ने जा रहे हैं. अभी शब्दों के प्रयोग के आधार पर जो भेद रहते हैं ना, वो कैसे रहते हैं देखो. वो उनके और 2 प्रकार पड़ते हैं. मतलब मेन प्रकार जो है वो 2 है, एक प्रयोग के ऊपर, एक उत्पत्ति के ऊपर. लेकिन अपने को उत्पत्ति के ऊपर जो शब्द भेद है वो सीखना ही नहीं, क्योंकि सिलेबस में है नहीं. इस सिलेबस में क्या है, खाली प्रयोग के आधार पर जो भेद है वो खाली अपने को सिलेबस में है. और प्रयोग के आधार पर जो भेद है उसके 2 प्रकार है, एक विकारी शब्द भेद और दूसरा अविकारी शब्द भेद. ये पूरा ध्यान में रखो. प्रयोग के आधार पर शब्द भेद, उसमें 2 प्रकार, एक विकारी और दूसरा अविकारी. विकारी शब्द भेद और दूसरा अविकारी शब्द भेद. मतलब विकारी शब्द पढ़ना है अपने हमें, और हमें ये भी पढ़ना है, अविकारी शब्द भी पढ़ना है, अविकारी शब्द भेद भी पढ़ना है, विकारी शब्द भेद भी पढ़ना है. अभी पहले हम विकारी शब्द से शुरू करते हैं. ये विकारी शब्द जो है ना, वो क्या कौन से शब्द रहते हैं जिनको विकारी बोलते हैं? जिन शब्दों के रूप, लिंग, वचन और कारक, फिर से एक बार सुनो और पक्का ध्यान में रखने का है. जिन शब्दों के रूप, लिंग, वचन, कारक आदि के आधार पर ये शब्द बदलते हैं. जिन शब्दों के रूप, लिंग, वचन, कारक आदि के आधार पर बदलते हैं. मतलब जो शब्द रहते हैं, ऐसे शब्द, जो शब्द उनके लिंग के अनुसार बदलते हैं, रूप के अनुसार बदलते हैं और कारक के अनुसार बदलते हैं, उसको बोलते हैं विकारी शब्द. उसमें बदलाव आता है ये शब्द में. जब ये बदलाव आता है ना तो उसे विकारी शब्द बोलते हैं. लेकिन बदलाव कहाँ से आता है? उसके रूप के अनुसार आता है, उसके वचन के अनुसार आता है और उसके कारक के अनुसार आता है. जिन शब्दों के रूप में लिंग, वचन और कारक के आधार पर बदलाव होते हैं उसको कहते हैं विकारी शब्द. और ये विकारी शब्द जो है इसके 4 प्रकार है. विकारी शब्द में 4 प्रकार आते हैं. एक प्रकार है संज्ञा, उसको मराठी में बोलते हैं नाम. दूसरा प्रकार है सर्वनाम, प्रोनाउन बोलते हैं उसको. और तीसरा प्रकार है विशेषण और चौथा प्रकार है क्रिया. ऐसे 4 विकारी शब्द है और बाकी 3 जो पढ़ना है वो अविकारी शब्द है. मतलब विकारी अविकारी दोनों हमें पढ़ना है. ये प्रयोग के आधार पर शब्द भेद है. विकारी ही प्रयोग के आधार पर है और अविकारी भी प्रयोग के आधार पर है. तो ये विकारी शब्द हमको आज पढ़ना है, विकारी और अविकारी. विकारी शब्दों में 4 टाइप आते हैं. एक टाइप है संज्ञा. संज्ञा बोले तो क्या है? संज्ञा बोले तो नाम, मराठी में उसको नाम बोलते हैं. सर्वनाम को सर्वनाम ही मराठी में बोलते हैं. इंग्लिश में उनको प्रोनाउन बोलते हैं, नाउन, प्रोनाउन. और तीसरा भेद जो है वो विशेषण है. उसको मराठी में भी विशेषण बोलते हैं, इंग्लिश में एडजेक्टिव बोलते हैं. और चौथा जो है वो क्रिया है. ऐसे 4 विकारी शब्द के हमको अलग अलग प्रकार पढ़ना है आज. तो पहला पढ़ते, पहला देखते हैं, जिसको कहते हैं संज्ञा. और उसको इंग्लिश में कहते हैं नाउन, मराठी में कहते हैं नाम. आपल्याला नाम हिंदी मध्ये पाहायचं आहे. थोडक्यात इनकी परिभाषा क्या है? परिभाषा यानी की व्याख्या. म्हणजे मराठीत व्याख्या आपण म्हणतो ना, याची व्याख्या, नामाची व्याख्या काय? ठेवलेलं नाम एखाद्या वस्तूला, प्राण्याला आणि एखाद्या वस्तू, प्राणी आणि एखादा विशेष किंवा एखादं स्थान याला ठेवलेलं जे नाव असतं ना, त्या नावाला नाम असं म्हणतात की नाही. ती व्याख्या झाली मराठीत. आपल्याला हिंदीमध्ये पाहिजे आहे. हिंदीमध्ये व्याख्याला म्हणायचं, हिंदी में व्याख्या को परिभाषा बोलते हैं. परिभाषा
पहले संज्ञा की देखते हैं। संज्ञा किसे बोलते हैं, नाम किसे बोलते हैं? संज्ञा उस विकारी शब्द को बोलते हैं, कहते हैं जिसमें किसी विशेष व्यक्ति, वस्तु या स्थान और पशु पक्षी भी रहते हैं। इनका नाम का पता चलता है। मतलब एकाध व्यक्ति, एकाध वस्तु, एकाध स्थान, एकाध पशु या एकाध पक्षी, इनका नाम का पता देने वाले जो शब्द है, इनके नाम का पता जिन शब्दों से चलता है, मालूम होता है, उसको बोलते हैं संज्ञा। इसको बोलते हैं नाम, इसको बोलते हैं नाउन। जैसे बोले तो उदाहरण, फॉर एग्जाम्पल, हिंदी में उसको जैसे बोलते हैं। ये जो संज्ञा है ना, तुम्हारा नाम है, जैसे कि आदित्य एक नाम रहता है, मानसी एक नाम रहता है, इमारत नाम रहता है, समझे ना, नदी नाम रहता है, हिमालय नाम रहता है, ये सब संज्ञा में आते हैं। ये संज्ञा है सब। पहला टाइप है, विकारी शब्द का पहला टाइप है संज्ञा। और ये संज्ञा जो है ना, उसके भी 4 प्रकार पड़ते हैं। 4 नहीं 5 प्रकार है हिंदी में। मराठी में 4 है, लेकिन हिंदी में 5 प्रकार है। नामाचे प्रकार आपण म्हणतो ना, नामाचे उपप्रकार, तसे संज्ञा, जो संज्ञा रहती है उनके भी 5 प्रकार आते हैं। कौन कौन से ये 5 प्रकार है, मैं आपको एक बार याद करवाता हूं। पक्का ध्यान में रखने का, बराबर ध्यान देके सुनने का। जो ध्यान देके सुनेगा उसको कोई प्रॉब्लम नहीं, 50% इधर ही हो जाएगा। जो ध्यान देके नहीं सुनेगा उसका प्रॉब्लम है, उसको नहीं आएगा। इसलिए ध्यान देके सुनने का। मतलब संज्ञा की परिभाषा आपने देखी, क्या परिभाषा है? एकाध व्यक्ति, एकाध वस्तु, एकाध स्थान, एकाध पशु या एकाध प्राणी, इसका जो नाम मालूम होता है, जिन शब्दों से इनका नाम मालूम होता है, उसको बोलते हैं संज्ञा, यानी कि नाम। अभी नाम के प्रकार हमको पढ़ना है, देखना है कौन कौन से प्रकार है। पहला जो प्रकार है तो व्यक्तिवाचक नाम, दूसरा प्रकार है जातिवाचक नाम, तीसरा प्रकार है भाववाचक नाम, चौथा प्रकार है द्रव्यवाचक नाम आणि 5वां प्रकार समूहवाचक नाम। ध्यान में रहेगा बराबर। एक नाम व्यक्तिवाचक, दूसरा नाम जातिवाचक, तीसरा नाम भाववाचक, चौथा नाम द्रव्यवाचक आणि 5वा समूहवाचक। असे किती संज्ञेचे प्रकार किती आहेत? मग आपण म्हणताना कसं म्हणायचं बघा, नाव नाही म्हणायचं किंवा नाउन नाही म्हणायचं किंवा नाम नाही म्हणायचं, ते मराठीत इंग्रजीत झालं। हिंदीमध्ये व्यक्तिवाचक संज्ञा, जातिवाचक संज्ञा, भाववाचक संज्ञा, द्रव्यवाचक संज्ञा आणि समूहवाचक संज्ञा। आता एक एक आपण पाहूया। पहिली संज्ञा जी आहे, संज्ञेचा पहिला जो प्रकार आहे, यानी कि फर्स्ट टाइप ऑफ ए नाउन, मतलब हिंदी में संज्ञा जिसे बोलते हैं उसका पहला प्रकार है। पहला प्रकार कौन सा है? व्यक्तिवाचक। व्यक्तिवाचक संज्ञा किसे बोलते हैं, परिभाषा क्या है उसकी, मतलब व्याख्या क्या है? व्याख्या माने तो परिभाषा, व्याख्या को परिभाषा बोलते हैं हिंदी में। उनकी परिभाषा क्या है? जिस शब्द से किसी विशेष व्यक्ति, विशेष चाहिए, यानी कि विशेष व्यक्ति, विशेष प्राणी, विशेष स्थान, इनके नाम का बोध होता है, उसको व्यक्तिवाचक संज्ञा बोलते हैं। फिर एक बार मैं बताता हूं, पूरा ध्यान से सुनिएगा। जिन शब्दों से किसी विशेष व्यक्ति, प्राणी, स्थान के नाम का पता चलता है, बोध होता है, उसे व्यक्तिवाचक संज्ञा बोलते हैं, कहते हैं। ये उनकी परिभाषा है। जैसे बोले तो हिंदी में, जैसे बोले तो मराठी में उदाहरणार्थ, इंग्लिश में फॉर एग्जाम्पल। कैसे बोलते अपन फॉर एग्जाम्पल कैसे बोलते हैं? वैसे उसी तरह हमको जैसे बोलना चाहिए। जैसे शाम दूध पी रहा था, इसमें जो शाम है ना, वो व्यक्तिवाचक है, व्यक्तिवाचक नाम है, मतलब विशेष व्यक्ति है। ये वही शाम है ना, मेरे को तो शाम नहीं बोल सकते आप, मैं आपको तो शाम नहीं बोल सकता है, क्योंकि उसका व्यक्तिगत नाम है, विशेष नाम, रखा हुआ नाम बोलते हैं उसको। प्राणी का रखा हुआ नाम है। कौवे को तो स्पैरो नहीं बोल सकते ना, पिजन को कौवा नहीं बोल सकते ना, समझे ना, वो उनका रखा हुआ नाम है, उसको विशेष नाम बोलते हैं, व्यक्तिवाचक संज्ञा बोलते हैं उसको। समझ गया ना? मैं उदाहरण दिया आपको, शाम दूध पी रहा था, इसमें शाम जो है, ताजमहल बहुत सुंदर है, ये जो एग्जाम्पल है, बहुत अच्छा एग्जाम्पल है। देखो, ये ताजमहल है ना, किसी को भी ताजमहल नहीं बोल सकते ना, उसका विशेष है वो। ताजमहल का कोई विशेष है ना,
एक विशेष वस्तु है वो, इसलिए उसको ताजमहल को व्यक्तिवाचक संज्ञा बोलते हैं। गंगा बहुत बहुत लंबी है, गंगा बहुत स्पीड से बहती है, ऐसा 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 जब हम कहते हैं, वो गंगा जो नाम आते हैं ना, वो व्यक्तिवाचक रहता है। गंगा तो सब नदी को हम कह नहीं सकते, समझे ना क्या रहता है, व्यक्तिवाचक क्या रहता है, मतलब प्राणी का, एक स्थान का। अभी ताजमहल एक स्थान था ना, एक वस्तु था, उसका जो रखा हुआ नाम रहता है ना, टाइगर इनामदार कुत्ता है। अभी टाइगर नाम का जो कुत्ता है ना, वो ईमानदार कुत्ता है। इसमें क्या क्या है, टाइगर नाम आया ना। टाइगर सबको तो नहीं बोल सकते, टाइगर बहुत खतरनाक होता है। ऐसे हम जब कहते हैं, वो टाइगर जो है ना, वो विशिष्ट प्राणी का नाम है, रखा हुआ नाम है, उसे विशेष नाम बोलते हैं। अभी मैंने जो सेंटेंस बताया आपको, उसमें शाम था, गंगा, ताजमहल और टाइगर, ये जो नाम थे ना, वो विशिष्ट व्यक्ति के नाम थे, विशिष्ट स्थान के नाम थे, विशिष्ट प्राणी के नाम थे। वो जब हम उच्चारते हैं, तभी किसी प्राणी का, कभी किसी व्यक्ति का और किसी मनुष्य का बोध होता है, और इसलिए वो परिभाषा में बैठता है। किसकी परिभाषा में? इस संज्ञा। और कौन सा संज्ञा है? व्यक्तिवाचक संज्ञा। इसे क्या बोलते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा बोलते हैं। समझ में आया? बराबर ध्यान दिया, सुना बराबर? ये व्यक्तिवाचक संज्ञा रहती है। ऐसे व्यक्तिवाचक संज्ञा में हमारा भी नाम आता है ना, हम भी व्यक्तिवाचक ही है, हमारा विशेष नाम रहता है। हमारा जो नाम रहता है वो सबका नहीं रहता है, एक आध दूसरा रहता है। और ये जो नाम रहते हैं ना, वो नाम विशेष रहते हैं। समझ ले, हमारे माता पिता ने, हमारे मम्मी पापा ने हमारा नाम रखा होता है ना कुछ, ये विशेष नाम रहता है। वो सबको तो नहीं दे सकते, इसलिए उनको विशेष नाम बोलते हैं। क्या बोलते हैं उसको? विशेष नाम। अभी ध्यान में आएगा, बराबर ध्यान में रखेंगे ना। तो ये हो गया व्यक्तिवाचक संज्ञा। अभी दूसरा जो है ना, वो जातिवाचक संज्ञा है। जिस शब्द में, देखो उसकी परिभाषा क्या है। दूसरा टाइप जो है, पहला कौन सा हो गया? व्यक्तिवाचक। अभी दूसरा कौन सा है? जातिवाचक। उसका परिभाषा क्या है? परिभाषा यानी व्याख्या, उसको डेफिनेशन बोलते हैं। समझ में आ रहा है ना? तो जिस शब्द से किसी व्यक्ति, वस्तु, पशु, पंछी, स्थान का बोध नहीं होता, उसके उलट होता है, बल्कि उसके जाति का। समझ में आया ना? पहला जो था ना, वो किसी वस्तु का, किसी स्थान का, किसी पक्षी का, किसी प्राणी का बोध होता था, उसके नाम का बोध होता था। अभी वो बोध नहीं होता, लेकिन उसके जाति का बोध होता है, उसकी जात। जैसे बोले तो सोना, चांदी, लड़की, लड़के, ये उसकी जात है ना। मतलब